नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलंच की 11 तारखेच्या मैदानात आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर याच्या पायाला दुखापत झाली आणि तेव्हापासून तो आरामावरतीच आहे. कोणत्याही मैदानात दिसला नाही. पण मित्रांनो, येत्या 2 तारखेला एक भव्यदिव्य असं मोठं मैदान येतं आहे, हिंद केसरी मानाचं मैदान, ज्याला 81 वर्षांची परंपरा आहे, असं हिंद केसरी कोरेगाव मैदान. मित्रांनो, या मैदानात दशमिंद केसरी बकासूर दिसणार का नाही? आताच एक मैदान रिपोर्टरला मुलाखत झाली. त्या मुलाखतीत सांगत असताना मामा म्हणालेच की 10 मेच्या आसपास दिसेल. पण मित्रांनो, वैभव मामा यांनी सुद्धा सांगितलंच की 10 ते 15 दिवसात दिसेल. म्हणजेच 2 तारखेला नक्की कोरेगाव हिंद केसरीला बकासूर दिसणार नाही. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार बकासूरने आजपर्यंत जे हिंद केसरी मैदान झालेत, जी मोठी मैदान झालेत, ते मैदानं बकासूर दाखल झालाच त्या मैदानात आणि ते मैदान गाजवले सुद्धा आणि दशमिंद केसरी सुद्धा झाला आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो, हिंद केसरी मैदान एक सुद्धा बकासूर सोडलं नाही. त्यामुळे माझ्या माहितीनुसार बकासूर आता 50% तर रिकवर झाला आहे आणि या 10 ते 15 दिवसात बकासूर 100% रिकवर होईल आणि 2 तारखेला 100% कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात दिसेल. मित्रांनो, तुमचं वैयक्तिक मत काय? तुम्हाला काय वाटते, बकासूर या मैदानामध्ये दिसेल का नाही? आणि आता राहिला प्रश्न पायऱ्याचा. पायऱ्या नक्की कोण असेल? मामांनी सांगितलंच की जे मोठे मैदानं होतील त्या मोठ्या मैदानात बकासूरसोबत आपल्याला मथुर आणि घोडचा सर्जा हे 2च पायरे जास्त करून दिसतील. तर मित्रांनो, या 2 मॅचच्या मैदान नक्की दिसणार कोण? मित्रांनो, राहुलभाई पाटील यांनी सांगितलं एका मुलाखतीत की 2 मेचं हिंद केसरी मैदानसुद्धा नियोजनसुद्धा झालेलं आहे. ते म्हणजे बकासूरसोबत, म्हणजेच बकासूर आणि मथुर दिसतील. पण मित्रांनो, आता अशी एक अपडेट यायला लागली की मथुरचा पायरा वेगात शेवट सर्जासोबत पंचमी केसरी सर्जासोबत झाला आहे. मग नक्की बकासूरसोबत कोण पळेल? तर घोडचा सर्जा 99.99% फिक्स झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? बकासूरसोबत नक्की मथुर दिसेल का घोडचा सर्जा दिसेल? कमेंट करून नक्की सांगा. किंवा संपूर्ण जे बकासूर प्रेमी आहेत त्यांना एकच अपेक्षा असते की बकासूरसोबत एक टॉपचा पायरा असावा. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? बकासूरसोबत नक्की कोण दिसावा? कमेंट करून नक्की सांगा. देवाकडे एकच प्रार्थना करूया की बकासूरला लवकर बरा कर आणि 2 तारखेला हिंद केसरी मैदानासाठी बकासूर सज्ज व्हावा हीच एक इच्छा. सात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.